संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, आज चतुर्दशीचा दिन आहे, अर्थात उपोषताचा दिन आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये आपण जे ऑनलाईन धम्म शिबिर राबवलं त्यामध्ये बऱ्याच उपासक आणि उपासिकांनी प्रत्यक्ष विहारामध्ये येऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने घरीच अष्टशील उपोषित व्रत धारण केलं, अष्टशील धारण केलं आणि आज संपूर्ण दिवसभरच आपण अष्टशील उपोषित व्रताचं पालन करणार आहात। आजचा हा उपोषिताचा दिन असल्यामुळे अतिशय मंगलकारी असा आपल्या सर्वांसाठी आजचा दिन आहे आणि वर्षावासामध्ये सर्वच आपण धम्माचं नित्यनियमाने आचरण करून स्वतःला आणखीन जास्तीत जास्त धम्मवान बनविण्याचा धम्मचारी बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत। जीवनामध्ये अशा ज्या काही गोष्टी चांगल्या आपल्यामध्ये निर्माण होतात त्या आपल्यासाठी सुखदायक असतात। आता बघा, कालचा जो दिवस होता याच वेळेला अतिशय ऊन तापत होतं, भयानक ऊन होतं, म्हणजे असहनीय ऊन होतं। आणि आज बघा, या दुपारच्या वेळेला थंड झालेलं वातावरण आहे। रात्रभर पाऊस पडला, सकाळी सुद्धा पहाटेला पाऊस सुरू होता, त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना विहारामध्ये म्हणजे येता आलं नाही। वातावरण सगळं थंड झालं, म्हणजे निसर्गसुद्धा बरोबर बदलतो बघा। म्हणजे बऱ्याचशा गोष्टी या निसर्ग नियमानुसार बदलत राहतात। तर आम्ही जेव्हा सकाळी सगळं ऑनलाईन शिबिर वगैरे झालं, सगळ्या गोष्टी संपन्न झाल्या की नंतर लोक फोन करतात शुभेच्छा देण्यासाठी। म्हणजे आता ते नवीन पद्धत सुरू झाली, उपोषित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं ते सुरू झालेलं बघा। म्हणजे हे जास्त एक्साइटमेंट असते लोकांमध्ये, लोक आम्हाला फोन करतात किंवा मेसेज करतात, म्हणते जी उपोषित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मला ठीक आहे म्हटलं, शुभेच्छा मंगलमैत्री, ठीक आहे। आज तर कमालच झाली, एका तर उपासकांनी आम्हाला मेसेज केला, म्हणते जी म्हणे बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा म्हणे। आता घ्या, आता बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा म्हटलं ठीक आहे, म्हटलं साधू साधू, त्याला आम्ही साधूवादच दिला, म्हटलं जाऊ द्या, म्हटलं चांगल्या अंतःकरणातून दिला, म्हटलं पोळ्याच्या शुभेच्छा म्हटलं पुरणपोळ्या बनवा, खा, चांगलं करा, म्हटलं जाऊ द्या, साधुवाद दिला म्हटलं तुम्ही आम्हाला आश्चर्य वाटलं। म्हटलं काय, काही लोक मग ते मेसेज टाकतात बघा, मेसेज अशा वेळेस व्हायरल होतात। आपल्याकडे अशी एक आता नवीन पद्धत सुरू झालेली आहे, एखादा असा कोणता सण आला की तो सण बुद्ध धर्मातला कसा आहे, मग त्याची संस्कृती कशी जुळलेली आहे, तो आपला सण कसा आहे, असं काहीतरी तर्क वितर्क लावतात बघा, ते व्हॉट्सअपवर ते मेसेज देतात बघा आणि मग ते मेसेज फिरत राहतात, बरोबर ते मेसेज असे फिरत राहतात बघा।
तर असं व्हॉट्सअपला वगैरे आता आम्ही असं पाहत राहतो, तर कधी कधी असा विचार येतो की म्हणजे जे आवश्यक आहे ते आपण धारण करत नाही, जे जे खूप लांबचं आहे त्याच्याबद्दल जास्त आपण विचार करतो. म्हणजे आज उपोषित आहे, तर उपोषित ग्रहण करावं, उपोषिताचं पालन करावं, धम्मदेसना ऐकावी, दानपुण्य करावं, शील पालन करावं, ते राहते बाजूला. आणि हे भंतीजी म्हणे आपला पोळा आपला सण आहे का म्हणे. म्हटलं आपला सण नाही, ते बैलांचा सण आहे, ते आपला कुठं सण आहे म्हटलं. आपला सण आजचा उपोषिताचा आहे म्हटलं, आहे की नाही. तर मग अशा पद्धतीने आम्ही ते समजवण्याचा प्रयत्न केला. पण जर बौद्ध साहित्याचा जर अभ्यास केला किंवा बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास केला, तर बुद्ध तत्वज्ञानामध्ये सुद्धा बैलांचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख भगवान बुद्धाने केलेला आहे. म्हणजे एक पोळा आहे, बैलांचा सण आहे म्हणून सांगतो तुम्हाला. बुद्ध तत्वज्ञानामध्ये बऱ्याच ठिकाणी पाली साहित्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी बैलांचा उल्लेख म्हणून जीवनातील अशी अतिशय धीर गंभीर असं तत्वज्ञान भगवान बुद्धांनी विशद केलेलं आहे. जसं आता आपण बघा धम्मपदाची गाथा म्हणतो, पहिलीच गाथा काय म्हणतो धम्मपदाच्या पहिल्या गाथेमध्ये मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनवेती चक्कंग वह वहतो पदंग. धम्मपदाच्या पहिल्या गाथेची सुरुवात बैलगाडीची उपमा देऊन भगवान बुद्धांनी सांगितलं. बघा, जीवनाचं एवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं बुद्धांनी की आपल्या या जीवनामध्ये आपल्या दुःखाला किंवा आपल्या सुखाला दुसरं कोणी जबाबदार नाही आहे. आपला सुख करता दुःख हरता आपणच आहोत. आपलेच कर्म आपल्या सुखाकरिता आपल्या दुःखाकरिता जबाबदार आहेत. तर बघा पहिल्याच गाथेमध्ये भगवान बुद्धांनी स्पष्ट केलं की जर एखादा व्यक्ती वाईट मनाने बोलतो अथवा वाईट मनाने कार्य करतो तर दुःख सुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. बघा बरं, बैलाचं उदाहरण देऊन किती सुंदर पद्धतीने भगवान बुद्धांनी जीवनाचं तत्वज्ञान सांगितलंय. या उलट जर एखादा व्यक्ती चांगल्या मनाने बोलतो, चांगल्या मनाने कार्य करतो तर सुख सुद्धा त्याची साथ कधीच सोडत नाही, ज्याप्रमाणे माणसाची सावली माणसाची साथ कधीच सोडत नाही. बघा, म्हणजे व्यावहारिक जीवनातले उदाहरणं देऊन भगवान बुद्धांनी आपल्या जीवनातील सुखाचं आणि दुःखाचं तत्व स्पष्ट केलेलं आहे. बघा, म्हणजे सुरुवातीला बुद्धांनी स्पष्ट केलं की आपल्या सुखाला दुःखाला म्हणजे चांगलं असो की वाईट असो याला आपलं मन जबाबदार आहे. म्हणजे चांगलं कुठे उत्पन्न होते? मनात उत्पन्न होते. म्हणजे राग द्वेष काम क्रोध कुठे उत्पन्न होते? मनामध्ये उत्पन्न होते. किंवा मैत्री सद्भावना प्रेम ह्या पण चांगले विचार मनातच उत्पन्न होतात, आहे की नाही. म्हणजे आपल्या सुखाला किंवा आपल्या दुःखाला आपण म्हणजे काय आपलं मनच कारणीभूत आहे. बघा, मनोपुबंगमा म्हणजे मन सर्व आहे. सर्व विचारांचं म्हणजे चांगल्या आणि वाईट विचारांचं तेच उगमस्थान आहे. म्हणून ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा त्या व्यक्तीचा पाठलाग करत राहते. बघा, म्हणजे त्या कर्माचं फळ त्याला भोगावंच लागतं. वाईट कर्माचं दुःखामध्ये फळ भोगावं लागेल, पश्चाताप करावा लागेल, रडावं लागेल, रणकंदन करावं लागेल. या उलट जर आपण आपल्या मनाला चांगलं केलं तर माणसाची सावली जशी माणसाची साथ कधीच सोडत नाही, त्याप्रमाणे सुखसुद्धा तुमची साथ कधीच सोडत नाही. बघा, म्हणजे हे असे व्यावहारिक उदाहरणं देऊन भगवान बुद्धांनी जीवनाचं तत्वज्ञान स्पष्ट केलेलं आहे. अगदी एक असंच बैलांवरती आधारित एक रूपक भगवान बुद्धांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि याच रूपकाचा आधार घेऊन नागसेन भिक्षू मिलिंद राजाला उपदेश करतात. तुम्ही ते मिलिंद प्रश्न तो ग्रंथ तुम्ही वाचला असेलच. त्या मिलिंद प्रश्न नावाच्या ग्रंथामध्ये नागसेन भिक्षू आणि राजा मिलिंद यांच्यातला वादविवाद आहे. तर त्यामध्येच एक उपमा प्रश्न एक चॅप्टर आहे, उपमा प्रश्न. त्या उपमा प्रश्न चॅप्टरमध्ये नागसेन भंतेजींनी राजा मिलिंदाला तत्कालीन
काही व्यवहारिक उदाहरणं देऊन स्पष्ट केलं. तर जवळपास म्हणजे मला वाटते 65 तत्वांचे उदाहरणं दिली. त्याच्यामध्ये प्राण्यांचे उदाहरणं दिले, काही नैसर्गिक वस्तूंचे उदाहरणं दिले आणि त्या प्राण्यांचे किंवा नैसर्गिक या वस्तूंचे किती गुण आहेत त्या गुणांचं स्पष्टीकरण केलं. म्हणजे असे हे गुण एका अर्हंतामध्ये असतात. जो अर्हंत असतो, दुःखमुक्त झालेला अर्हंत, त्या अर्हंतामध्ये ते गुण असतात. तर त्या ठिकाणी कुत्र्याचे गुण सांगितले, मांजरीचे गुण सांगितले, उंदराचे गुण, विंचवाचे गुण. हे तो कोणता प्राणी उलटा लटकतो असा, घुबड ना, घुबड, वटवाघळाचे गुण, सिंहाचे गुण, नदीचे गुण, महासमुद्राचे गुण, पावसाचे गुण, सूर्याचे गुण, चंद्राचे गुण, ताऱ्यांचे गुण, चक्रवर्ती राजाचे गुण, डुकराचे गुण सुद्धा सांगितले बघा. म्हणजे व्यवहारिक उदाहरणाद्वारे भगवान बुद्धांनी म्हणजे आपले भिक्षू नागसेनांनी त्या उदाहरणांना स्पष्ट केलं की ते उदाहरणं देऊन भिक्षू नागसेन त्या तत्वांना सांगण्याचं स्पष्ट करतात. तर त्याच्यामध्येच भिक्षू नागसेनांनी त्या उपमा प्रश्नामध्ये बैलाचं सुद्धा एक उदाहरण दिलं की एक अर्हंत जो दुःखमुक्त झालेला आहे, अर्हंत भिक्षू किंवा अर्हंत जो आहे, त्या अर्हंतामध्ये असे हे गुण असतात. असे हे गुण असतात. तर बैलामध्ये असणारे 4 गुणांचं वर्णन भिक्षू नागसेनांनी केलं बघा. साधे व्यवहारिक उदाहरण आहेत बघा, पण त्या उदाहरणाला आपण आध्यात्मिक पद्धतीने कसं ग्रहण करतो हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर भिक्षू नागसेन त्या बैलातील म्हणजे जो बैल आहे त्या बैलाला म्हणजे त्या बैलाचे 4 गुण स्पष्ट करतात. 4 गुण. आणि ते 4 गुण स्पष्ट करून त्या 4 गुणांना तात्विक स्वरूपामध्ये, आध्यात्मिक स्वरूपामध्ये ते गुण आपल्यामध्येही विकसित झाले पाहिजे, अशा प्रकारचा उपदेश त्या ठिकाणी भिक्षू नागसेनांनी केलेला आहे. तर मग भिक्षू नागसेन राजा मिलिंदाला त्या 4 तत्वांचा उपदेश करतात की बैलामध्ये कोणते 4 गुण आहेत की जे माणसाने आपल्यामध्ये विकसित करायला पाहिजे. पहिला गुण भिक्षू नागसेन सांगतात, बैलातला जो पहिला गुण आहे तो हा आहे की बैल जो असतो, बैलातला पहिला गुण आहे की बैल आपला गोठा सोडून कधीच कुठं जात नाही. हा त्याच्यातला पहिला गुण आहे. बघा तुम्ही, बघा म्हणजे आता तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला सगळं माहीत असेलच. बैल जो असतो ना तो आपला गोठा सोडून कधीच कुठं जात नाही बघा. हा त्याच्यातला एक विशेष गुण आहे. त्याच्यातला विशेष गुण आहे कारण त्याला माहीत असते की माझ्या पोटा पाण्याची व्यवस्था कुठं होईल, माझ्या गोठ्यामध्येच होईल. दुसऱ्या गोठ्यात गेलो की मार पडते. मला माझी सुरक्षेची व्यवस्था कुठे होईल, माझ्या गोठ्यातच होईल. माझा जो कोणी मालक असेल त्याने माझी व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणून तो बैल जो आहे आपला गोठा सोडून कधीच दुसरीकडे जात नाही. त्याच्या गोठ्यावरती विश्वास असतो. त्याचा आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे त्या बैलाचा त्याच्या गोठ्यावरती श्रद्धा असते, विश्वास असतो. तो विश्वासपूर्वक तिथं रात्रभर बसून राहतो. त्याला माहीत आहे रे हे जे माझे स्थान आहे, हे जो माझा गोठा आहे, ही इथे माझी सुरक्षा आहे, इथे माझी सुरक्षा आहे, माझ्या जीवनाची हमी आहे, इथे मला काहीही हानी होणार नाही. या विश्वासानं तो बैल त्या गोठ्यामध्ये राहतो बघा. बरोबर आहे, आपला गोठा सोडून कुठेच जात नाही. यालाच भिक्षू नागसेन उदाहरणाद्वारे सांगतात की ज्याप्रमाणे तो बैल आपला गोठा सोडून कुठेच जात नाही, त्याप्रमाणे साधकांनी बुद्ध, धम्म आणि संघ याला सोडून दुसरीकडे जाऊ नये. बघा किती सुंदर उदाहरण दिलं बघा, आहे की नाही. म्हणजे आपला गोठा कोणता आहे, माणसाचा बुद्ध, धम्म, संघ. म्हणजे एवढा विश्वासपूर्वक, जसा बैलाला विश्वास असतो गॅरंटेड, रात्रभर तो राहतो बघा. त्याला माहीत अरे हे माझी सुरक्षा, इथेच माझी सुरक्षा आहे, हेच माझी श्रद्धास्थान आहे, हेच माझं शरणस्थान आहे, हेच माझं विश्वासाचं स्थान आहे. तर साधकाने सुद्धा, त्या अनुयायाने सुद्धा बैलाप्रमाणे आपला हा गुण विकसित करावा की माझी सुरक्षा कुठे आहे, माझी सुरक्षा कुठे आहे, माझ्या जीवनाची हमी कुठे आहे. तर मग केवळ आणि केवळ बुद्ध, धम्म आणि संघ हे 3 शरणस्थान असे आहेत की ज्या शरणस्थानांना शरण गेल्यानंतर माणसाची सुरक्षा होते, माणसाला जीवनाची हमी मिळते. हे 3 श्रद्धास्थान असले पाहिजे. आणि जर
आपण जर आपला हा गोठा सोडून म्हणजे आपले श्रद्धास्थान सोडून दुसऱ्यांच्या गोठ्यामध्ये गेलो, दुसरीकडे गेलो की मग मार पडते बघा, जसं बैलाला मार पडते. अरे कुठून आला रे म्हणते बैल, हां, आणि मग तिकडे जाते, अरे भाऊ म्हणते तुमचा बैल आमच्या शेतात घुसला ना म्हणते, इकडे त्याला पळवा ना तिकडे म्हणते, तुम्ही काय समजत नाही का? हां, बरोबर असं होते की नाही? म्हणून आपण आपले श्रद्धास्थान कधी सोडू नये. आपण आपल्या श्रद्धास्थानावरती पूर्ण विश्वासानं, आपण हे विश्वासानं राहायला पाहिजे की केवळ आणि केवळ बुद्धच माझे कल्याणाचे मार्गदाता आहेत, माझे दुःखमुक्तीचे मार्गदाता आहेत. केवळ धम्म हाच माझा दुःखमुक्तीचा मार्ग आहे आणि जो संघ आहे पूजनीय भिक्खू संघ हा माझा कल्याण मित्र आहे, असं विश्वासानं गॅरंटेड मी स्वतःला हे पटवून दिलं पाहिजे. स्वतःचा गोठा साबूत ठेवला पाहिजे. स्वतःचा गोठाच आपला श्रद्धास्थान म्हणजे आपले श्रद्धास्थान आहेत. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 श्रद्धास्थानांखेरीज माझं दुसरं कोणतं श्रद्धास्थान नाही. नथी मे शरणं यं बुद्धो मे शरणं वरं धम्मो मे शरणं वरं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवज्जेन. म्हणजे काय? हे सत्यवचन आहे. आपण म्हणतो तसं बघा, एतेन या सत्यवज्जेन, या सत्यवचनाने, एतेन सत्यवज्जेन हो तुमे जयमंगल, या सत्यवचनाने माझं जयमंगल कल्याण. आणि हे सत्यवचन आहे बघा. हे ज्याला ज्याला समजलं ना की बुद्ध, धम्म आणि संघ हे सर्वश्रेष्ठ आहे, हे 3 रत्न सर्वश्रेष्ठ आहे, ते कधीच बुद्ध धम्म संघाचा म्हणजे बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाचा गोठा सोडून दुसरीकडे जात नाही. तर असं समजा व्यावहारिक जीवनात आपला गोठा म्हणजे कोणता? आपलं विहार, आपले श्रद्धास्थान आहे. एक व्यावहारिक उदाहरण सांगायचं झालंच तर आहे की नाही, तर आपण सुद्धा अतिशय श्रद्धापूर्वक तेवढ्याच विश्वासानं बुद्ध, धम्म आणि संघाचं आपण पालन करावं, त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करावा. हा पहिला गुण आपण बैलातला म्हणजे पहिला गुण जो आहे तो आपल्यामध्ये आपण विकसित करायला पाहिजे. नागसेन भिक्षू दुसरं उदाहरण म्हणजे दुसरं गुण सांगतात, त्या बैलातला दुसरा गुण आहे. तर नागसेन भिक्षू म्हणतात की बैल जो असतो हा बैल शेतामध्ये काम करीत असताना कधी थकत नाही बघा. तो कधी थकत नाही, कधी असं म्हणणार नाही की बस झालं आजचं नांगरणी वखरणी सगळं आता बस आराम, असं कधी म्हणणार नाही बघा. तो म्हणजे कंटिन्युअसली त्याच्या खांद्यावर एकदा का ते नांगर ठेवला, एकदा ते जू ठेवला की जोपर्यंत शेतकरी शेतामध्ये काम करतोय, नांगरणी वखरणी जे काही कामं करतोय, बैल कधी असं गुडघे टेकून खाली बसत नाही, कधी आराम करत नाही बघा. कंटिन्युअसली शेतामध्ये काम करतो. हा त्याच्यातला वीर्य गुण आहे बघा. म्हणजे काय? उत्साहपूर्वक. कधी बघा तुम्ही बैल जो असतो ना हा उत्साहपूर्वक काम करतो शेतामध्ये, अगदी प्रभावी पद्धतीने काम करतो, कधी आळस करत नाही, कधी बेहोशीमध्ये राहत नाही, नेहमी उत्साहपूर्वक म्हणजे वीर्यपूर्वक तो शेतामध्ये काम करतो. तर भिक्षू नागसेन म्हणतात की राजा, अगदी या गुणाप्रमाणे त्या साधकाने सुद्धा आपल्यामध्ये वीर्य उत्पन्न करायला पाहिजे, उत्साह उत्पन्न करायला पाहिजे, की ज्याप्रमाणे एक बैल शेतामध्ये उत्साहपूर्वक काम करतो तसं आपणही आपल्या जीवनामध्ये अगदी उत्साहपूर्वक जीवन जगायला पाहिजे. वीर्याच्या बाबतीमध्ये आपण अनेकदा प्रवचनामध्ये मागे बोललेलो आहोत, ऐकले तुम्ही सर्वांनी. वीर्यवान बनलं पाहिजे आपण. असं बेहोशीमध्ये कधी आपण जीवन जगू नये, कधी आपण बेशुद्धीमध्ये जीवन जगू नये, कारण जीवन अनमोल आहे. हे मनुष्य जीवन जे आहे फार मूल्यवान जीवन आहे. या जीवनाचा आपण अर्थ जाणला पाहिजे. कारण बघा, या पृथ्वीवर लाखो जीव जंतू जन्मास येतात, मरतात, लाखो पशु प्राणी जन्मास येतात, मरतात, पण या सगळ्या पशु प्राणी जीव जंतू कीटक नाशक या सर्वांमध्ये, या सगळ्या जीव जंतू पशु पक्ष्यांमध्ये मनुष्याचा जन्म हा सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धांनी म्हटलेला आहे. का बरं? का म्हटलं भगवान बुद्धांनी? कारण या मनुष्य जन्मामध्ये माणसाला एक नॅचरल गिफ्ट मिळालेलं असते. गिफ्ट मिळालेलं आपल्याला. कोणतं गिफ्ट? ते म्हणजे आपलं मन. या मनाचा सदुपयोग करून आपण आपलं जीवन सुखपूर्वक जगू शकतो. आपण या मानवी जीवनाचा सदुपयोग करून सुखपूर्वक जीवन जगू शकतो, सुखपूर्वक मरू शकतो. कशामुळं? जर त्या व्यक्तीला हे समजलं की माझं जीवन हे अनमोल आहे, त्याची ती स्मृती असली पाहिजे.
माझं जीवन हे अनमोल आहे. तर त्या अनमोल जीवनाचं असं बेहोशीमध्ये, बेशुद्धीमध्ये, आळसामध्ये आपलं जीवन कधीही जाऊ नये. एक बैल जसा उत्साहपूर्वक काम करतो, आपणही धम्माचं आचरण करताना उत्साहशील राहायला पाहिजे. धम्माचं पालन करताना उत्साह दाखवला पाहिजे. आपल्यातला जो वीर्य, जे बल आहे, ते बल उत्पन्न केलं पाहिजे आपण. अशा पद्धतीने बैलातला हा जो दुसरा गुण आहे, आपण आपल्यामध्ये विकसित करावा. पहिला गुण समजला, श्रद्धाचा गुण आहे की नाही? बुद्ध धम्म संघावर सदैव श्रद्धा ठेवा. दुसरा गुण, आपल्यामध्ये वीर्य उत्पन्न करा. धम्माचं आचरण करताना वीर्यपूर्वक, उत्साहपूर्वक त्याचं आचरण करा. तिसरा जो गुण नागसेन भिक्षू सांगतात की बैलातला तिसरा जो गुण आहे तो असा आहे की ज्याप्रमाणे त्या गाडीला जर बैलाला जुंपलं तर तो बैल हे पाहत नाही की ज्या गाडीमध्ये कोण बसलेला आहे, किती माल ठेवलेला आहे, किती वजनदार आहे, किती माणसं बसलेली आहे. तो फक्त एकच ठरवतो की हे माझ्या पाठीवरचं ओझं आहे, हे मला वाहून घेऊनच जायचं आहे. बरोबर आहे की नाही? बैल असा मागं पाहतो का? असं पाहतो का मागं? काय कापूस टाकला की गव्हाचे पोते टाकले की काय टाकलं, का माणसंच बसले का खाली असं काय पाहतो का बैल? नाही. एकदा का ते बैलगाडीचं ते जूप पडला खांद्यावरती की चालत राहतो बघा. तो बिलकुल पाहत नाही, विचार करत नाही. कारण कदाचित तो असा विचार करत असेल की हे आपल्याला वाहून घेऊन जायचं आहे, हे आपलं फळ आहे. म्हणजे बैलगाडीमध्ये, ज्या गाडीमध्ये चांगलं आहे की वाईट आहे, चांगलं असेल तरी वाहून घेऊन जायचं आहे, वाईट असेल तरी वाहून घेऊन जायचं आहे. अगदी या गुणाप्रमाणे माणसाने सुद्धा स्मृतीपूर्वक या गोष्टीचा विचार करावा की मला माझ्या जीवनातील माझे जर अकुशल कर्म असतील त्याला सुद्धा मलाच वाहून घेऊन जायचं आहे, कुशल कर्म असतील ते सुद्धा मलाच वाहून घेऊन जायचं आहे. म्हणजे काय वाहून घेऊन जायचं म्हणजे काय? अकुशल कर्म असतील तर त्या वाईट मनाचं फळ सुद्धा तुम्हाला भोगावंच लागणार आहे. चांगले कर्म असतील तर त्याचे तुम्हाला सुखाचे फळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होतीलच. याचा अर्थ असा आहे की माझं जे मन आहे हे सर्व आहे. चांगलं हे सुद्धा मनात उत्पन्न होत आहे, वाईट हे सुद्धा मनामध्येच उत्पन्न होते. चांगलं आणि वाईटाचा सर्व उगमस्थान माझं मनच आहे बघा. अगदी त्या धम्मपदाच्या गाथेप्रमाणे जर वाईट मनाने आपण बोलत आहोत, वाईट मनाने आपण कार्य करत आहोत, तर दुःखसुद्धा आपला पाठलाग तसंच करते ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. जर आपण चांगल्या मनाने काम करतोय, कार्य करतोय, चांगल्या मनाने बोलतोय, आपण सद्भावना मनामध्ये मैत्री आहे, सद्भावना आहे, तर सुखसुद्धा तुमची साथ कधीच सोडत नाही. ज्याप्रमाणे माणसाची साथ कधीच सोडत नाही. किती सुंदर उदाहरण दिलं बघा भगवान बुद्धांनी. म्हणजे किती हे बैलाचं बघा, हे किती महत्त्वपूर्ण गुण आहे की चांगलं आणि वाईटाचं जे कर्म, चांगलं आणि वाईट हे सगळं आपणच आपल्यालाच वाहून घेऊन जायचं आहे. आपण असं करू शकत नाही, नाही हे माझं फळ नाही आहे, हे मी वाहून घेऊ शकत नाही, असं कधीही बैल विचार करत नाही. हा गुण आपण आपल्यामध्ये विकसित केला पाहिजे. म्हणून वाईटाला कमी करून आपल्यामध्ये चांगुलपणा किती वाढवता येईल, चांगुलपणा आपल्यामध्ये किती विकसित करता येईल, आपल्या मनामध्ये मैत्री, प्रेम, करुणा, मुदिता, सद्भावना किती जास्तीत जास्त विकसित करता येईल, यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर हा एक चांगला गुण, त्या बैलांमधला हा एक चांगला गुण आपण आपल्यामध्ये विकसित करायला पाहिजे. हे तिसरा गुण झाला. त्यानंतर चौथा गुण पण भिक्षू नागसेन सांगतात. भिक्षू नागसेन चौथा गुण सांगतात की त्या राजा मिलिंदाला की राजा, ज्याप्रमाणे तो जो बैल असतो, तो बैल सगळं काही कामधाम सगळं झाल्यानंतर आपल्या गोठ्यात जातो, निवांत बसतो आणि रवंथ करत राहतो बघा. तुम्ही काय म्हणता याला? रवंथ म्हणता ना? असं पोटातलं अन्न बाहेर काढतो आणि आपलं निवांत चावत राहतो बघा. असं कोणाकडे लक्ष नाही, काय नाही, कामधाम झाले सगळे, आता निवांत आहे, चालू आहे आपलं, कोणाकडे लक्ष नाही. एकदम एकाग्र चित्तानं, आपल्या भाषेत एकाग्र चित्तानं त्याचं चालू असते काम, कंटिन्युअसली काम चालू असते बघा. आणि त्याच्यामध्ये तो झोपतो, कधी बैल असा झोपत नाही, तसंच झोपतो, एकाग्र चित्तानं त्याचं रवंथ करणं चालू असते बघा, चालूच कंटिन्यू चालू. रात्रभर पण कधी असतात बघा, रात्रभर बैल असं त्यांचं चालूच असते, रवंथ चालूच असते.
हा एक गुण आहे बघा बैलातला. ज्याप्रमाणे बैल सगळी कामं झाल्यानंतर आपल्या गोठ्यामध्ये निवांत बसतो, निवांत बसून आपल्या तोंडामध्ये रवंथ करत राहतो, अगदी त्याप्रमाणे साधकाने सुद्धा धम्माचं आचरण केल्यानंतर निवांत बसून समाधिस्थ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या चित्ताचं रवंथ करायला पाहिजे. रवंथ करणं म्हणजे काय? चिंतन करायला पुन्हा पुन्हा. तर चिंतन करा, इथं काय आहे काय नाही आहे त्याला ओळखा, त्याला जाणा, त्याचा रवंथ करा. जर चांगलं असेल त्याला वाढवा, त्याला पुन्हा पुन्हा रवंथ करा, चिंतन करा. वाईट असेल तर त्याला कमी करण्याचा प्रयत्न करा. अगदी त्या बैलामध्ये असणारा हा जो गुण आहे हा सुद्धा आपल्या कल्याणाचाच गुण आहे बघा. आपण आपल्या चांगलं आणि वाईटाचं चिंतन केलं पाहिजे, म्हणजे रवंथ केलं पाहिजे. कारण एकदा का त्या बैलाच्या पोटामध्ये जे काही खाते तो सगळं एकदाच खाऊन टाकते बघा, गप्प सगळं सगळं खाते. ते हे पाहत नाही चांगलं खात आहे, हिरवगार आहे का सडलेलं आहे ते पाहत नाही. नंतर बसून जे जे खाल्लं त्याला बाहेर काढतो, चावत राहतो बघा. चांगलं आहे तरी चावतो, वाईट आहे तरी चावतो बघा. माणूससुद्धा अगदी याप्रमाणे आपल्यातलं चांगलं काय आहे याचा रवंथ करा, चिंतन करा, त्याला वाढविण्याचा प्रयत्न करा. आपल्यातलं वाईट काय आहे त्याचं रवंथ करा, म्हणजे चिंतन करा. तर वाईट असेल तर त्याला कमी करण्याचा प्रयत्न करा. तर हा एक गुण ज्याला म्हटलेला आहे समाधिस्थ होणे, म्हणजे बैलाप्रमाणे एकदम शांत बसून आपण आपल्या चित्ताचं रवंथ करा. चित्ताला चांगलं काय वाईट काय हे त्याचं चिंतन करा, चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा आणि वाईट असेल त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करा. ही आहे चित्ताची समाधी. तर अगदी याप्रमाणे हे जे 4 गुण भिक्षू नागसेनांनी सांगितलेले आहे, त्या 4ही गुणांना आपण तात्विक स्वरूपामध्ये समजून घेऊन त्याचं आपल्या जीवनामध्ये आपण म्हणजे त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर बघा किती सुंदर पद्धतीने त्या बैलाचं उदाहरण देऊन भगवान बुद्धांनी भिक्षू नागसेनांनी आपल्या जीवनातील किती महत्त्वपूर्ण तत्वज्ञान सांगितलं हो. 4 गुण आहेत. पहिला कोणता गुण आहे? श्रद्धा आहे की नाही? पहिला कोणता गुण आहे? श्रद्धा. तर बुद्ध, धम्म आणि संघ यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. दुसरा कोणता गुण सांगितलेला आहे? वीर्य, म्हणजे नेहमी धम्माचं आचरण करताना किंवा जीवन जगत असताना सदैव उत्साहपूर्वक जीवन जगा, बेहोशीमध्ये राहू नका, आळसामध्ये राहू नका, वीर्यवान व्हा. हा दुसरा गुण आपण स्वीकार करायला पाहिजे. तिसरं स्मृतिमान राहिलं पाहिजे. कशा बाबतीमध्ये? आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माच्या बाबतीमध्ये स्मृतिमान राहिलं पाहिजे. कारण चांगली कर्म असतील तेही आपलेच आहेत, वाईट कर्म असतील तेही आपल्याकडूनच घडलेली आहेत. त्या दोन्हीही कर्मांना आपल्यालाच वाहून घेऊन जायचं आहे, हे सुद्धा स्मृतीपूर्वक आपण जाणलं पाहिजे. आणि चौथं कोणतं आहे? समाधिस्थ होणे. म्हणजे काय? ज्याप्रमाणे बैल समाधिस्थ होऊन रवंथ करतो त्याप्रमाणे आपण आपल्या चित्ताचं रवंथ करावं, आपल्या कर्माचं रवंथ करावं. चांगली कर्म कोणती आहेत, वाईट कर्म कोणती आहेत ते समजून घेऊन चांगल्याला वाढवा आणि वाईटाला नष्ट करा. अशा पद्धतीने श्रद्धा, वीर्य, स्मृती आणि समाधी हे 4 गुण या बैलाकडून आपण शिकलं पाहिजे. बघा लोक व्यावहारिक भाषेमध्ये बैलावर शिव्या देतात की नाही? पोटच्या म्हणतात, असं म्हणतात की नाही? आता म्हणायचं हो बाबा आम्ही आहोत, पण तुम्ही किमान राक्षसाच्या तरी पोटचे होऊ नका. राक्षसाचे गुण सांगितले बरं मिली प्रश्नामध्ये. राक्षस कोणाला म्हणतात सांगितलेलं आहे. तर आपण असं म्हणायचं आम्ही आहोत त्याच्या पोटचे, पण तुम्ही राक्षसाच्या पोटचे नका हो. ते मला कसं काय? हे बघा म्हणे मिलिंद प्रश्न सांगितलं म्हणे हे राक्षसाचे हे गुण असतात. हे हिंसा करणारा, चोऱ्या करणारा, व्यभिचार करणारा, खोटं बोलणारा वगैरे वगैरे. आम्ही बरे आहोत म्हणायचं बैलाप्रमाणे. हे बैलाचे 4 गुण आमच्यामध्ये आहेत म्हणायचे. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी. आणि करता करता प्रज्ञा तर आपोआपच आपल्यामध्ये विकसित होणारच आहे. तर अशा पद्धतीने श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि आपोआपच प्रज्ञा हा गुणसुद्धा आपल्यामध्ये विकसित होतोच. तर अशा पद्धतीने भिक्षू नागसेनांनी मिलिंद राजाला या उपमा प्रश्नाच्या माध्यमातून बैलातील या 4 गुणांचा उपदेश केला. या 4 गुणांच्या व्यावहारिक उपदेशाला अनुसरून आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण असं तत्त्वज्ञान भिक्षू नागसेनांनी सांगितलेलं आहे. तर आपणही आजचा जो बैलपोळा आहे की नाही,
बैलपोळा आहे तर बैलपोळा ज्यांना करायचं त्यांना करू द्या, आहे की नाही? तर कारण ज्यांच्याकडे बैल आहेत ते तर करतातच बिचारे. आणि ज्यांच्याकडे नाही, शहरामध्ये नाहीच कुणाकडे बैल, तर लाकडाचे बैल घेऊन चालले, मातीचे घेऊन चालले आणि दारोदारी माग ते काय म्हणतात त्याला, पैसे देतात ना, मग चॉकलेट देतात, काय म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय शब्द आहे आम्हाला माहीत नाही बा. दारोदारी लहान लहान लेकरं फिरतात ना, मग कोणी त्याला चॉकलेट देते, कोणी बिस्किट देते, कोणी पैसे देतात, असं ते आहे बघा पद्धती. असो, काही हरकत नाही. पण आपण आचरणिक लोक आहोत, तर किमान बैलपोळ्याच्या शुभेच्छा देत असताना त्याला असं म्हणा की तुम्हाला बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, तुम्ही नेहमी श्रद्धावान बना, वीर्यवान बना, तुम्ही स्मृतिवान बना आणि तुम्ही समाधिवान बना आणि प्रज्ञावान बना. ह्याच तुमच्याप्रती खूप खूप शुभेच्छा. ह्या शुभेच्छा त्या माणसाच्या कामाच्या आहेत बघा, बाकी शुभेच्छा कामाच्या नाही आहेत. तर अशा प्रकारे या म्हणजे व्यावहारिक उदाहरणाद्वारे भिक्षू नागसेनांनी बैलातील अतिशय महत्त्वपूर्ण अशा या 4 गुणांचा उपदेश केला. आपणही हे आध्यात्मिक तत्त्व समजून घेऊन आपल्यामध्ये श्रद्धा विकसित करण्याचा प्रयत्न करावा. वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञावान बनून आपणही आपलं जीवन सुखपूर्वक जगण्याचा प्रयत्न करावा. एवढी मंगलकामना आपल्या सर्वांप्रती या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार या ठिकाणी समाप्त.